एका गावाच्या वेशीवर घर बांधण्याचे काम चालू होते. घराच्या बाहेर गुरांसाठी गोठा बांधत होते. त्याकरिता काही सुतार लाकडे कापण्याचे काम करत होते. सुतारांनी एक भले मोठे लाकूड करवतीने कापायला घेतले होते. लाकूड अर्ध्यापर्यंत कापून झाले. तोपर्यंत सर्व कामगारांची जेवणाची वेळ झाली. म्हणून त्यांनी कापलेल्या लाकडात पाचर घालून ठेवली. सर्व सुतार जेवायला गेले. या घराच्या जवळच माकडांचा कळप झाडावरून हे बघत होता. सुतार जेवायला जाताच कळपातील माकड उड्या मारीत खाली उतरले. त्यातील एक खोडकर माकड त्या अर्धवट कापलेल्या लाकडावर बसला. तो दोन्ही हातांनी त्यातील पाचर पकडून उपटू लागला. पाचर उपटली जाईना, तरी पण त्याची खटपट चालूच होती. त्याने खूप जोर लावला. त्याचबरोबर ती पाचर सटकन त्याच्या हातात आली. पाचर काढल्यामुळे फट मिटली आणि माकडाची शेपटी त्या फटीत अडकली. माकड खूप जोरजोरात ओरडू लागले. बाकीचे माकड त्याचे ओरडणे पाहून घाबरून पळून गेले. माकडाचे ओरडणे ऐकून सुतार धावत आले. त्यांनी पुन्हा त्या फटीत पाचर ठेवली आणि माकडाची सुटका केली. शेपटी निघाल्यामुळे माकड पळतच झाडावर गेले. फटीत अडकल्यामुळे त्याची शेपटी चांगलीच दुखत होती. अशा प्रकारे त्या खोडकर माकडाला चांगलीच अद्दल घडली. तात्पर्य असे की नसती उठाठेव करू नये, हे केव्हाही चांगले.